धुळे शहरातील पारोळा रोड रस्त्याचे नूतनीकरणाचे काम लवकर चालू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिका धुळेच्या विरोधात उबाटा शिवसेना पक्षातर्फे मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून वराडे अंडेवाला पासून ते पारोळा रोड चौफुली या रस्त्याचे नूतनीकरणासाठी अंदाजे 12 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। माजी केंद्रीय मंत्री व माजी महापौर यांनी रस्त्याचे 2 वेळा उद्घाटन केले, परंतु सुमारे 3 ते 4 वर्षापासून सदर रस्ता नूतनीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे। या अर्धवट दुरुस्त केलेल्या रस्त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते व त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या धुळीमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत। अर्धवट दुरुस्तीमुळे रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। या रस्त्यांवर शाळकरी मुलांची आणि मुलींची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, त्यामुळे शाळकरी मुलामुलींना सुद्धा मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते व त्यांचे लहान मोठे अपघात होत असतात। नुकताच प्रकाश टॉकीजजवळ पारोळा येथील 2 व्यक्तींचा अपघात होऊन ते दोन्ही गंभीर स्वरूपात जखमी झाले होते। या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी शिवसेना उभाटातर्फे चौथ्यांदा आंदोलन करण्यात येत आहे। शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी सुरेश भावसार, भूषण जैन, पंकज बारसकर, मयूर माळी, बाळू शेडगे, सागर निकम, समर्थ मुर्तडक, मनोज बंब यांच्यासह अनेक उभाटा गटाचे शिवसैनिक यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते। धुळे शहराची जीवनवाहिनी पारोळा रोड, या पारोळा रोडला 12 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, पण लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये 12 कोटीमध्ये कोणी किती पैसे द्यायचे त्याच्यामुळे झगडे चालू आहेत। शिवसेनेचं 5व्यांदा आंदोलन आहे। आम्ही आता शेवटचा अल्टिमेटम देतो बांधकाम विभाग, मनपा आणि जीवन प्राधिकरण आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टी। हा रस्त्यामुळे लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। लोकांच्या नाकातोंडात धूळ जातोय, व्यापाऱ्यांना, गोरगरीब लोकांना व्यापार करायला प्रचंड प्रमाणात त्रास होतोय। तर तुम्ही या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू नाही केलं तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल।